मी नीतिमानास नव्हे तर पापी लोकांना पश्चातापासाठी बोलावण्यास आलेलो आहे, असं प्रभू येशू ख्रिस्त जाहीर करतो. ह्या ठिकाणी पश्चाताप हा शब्द अत्यंत महत्वाचा आहे. संत योहान बाप्तिस्ताने आपल्या प्रेषित कार्याला सुरुवात केली त्यावेळेला त्याने सांगितलं, पश्चातापास योग्य असं फळ द्या. प्रभू येशू ख्रिस्ताने सुरुवात केली तेव्हा देखील सांगितलं की काळाची पूर्णता झाली आहे, देवाचं राज्य जवळ आलं आहे, पश्चाताप करा आणि सुवार्तेवर विश्वास ठेवा. पेंटेकोस्टच्या दिवशी संत पेत्राचे भाषण ऐकून अंतःकरणाला चुटपुट लागलेल्या लोकांनी विचारलं, आम्ही काय करावं? तेव्हा देखील पेत्राने सांगितलं, पश्चाताप करा आणि तुम्ही प्रत्येक जण आपल्या पापांची क्षमा व्हावी म्हणून येशूच्या नावाने बाप्तिस्मा घ्या, म्हणजे तुम्हाला पवित्र आत्म्याचं दान मिळेल. पश्चाताप हा नवजीवनाकडे जाणारा महामार्ग आहे. ते नवजीवनाचं जणू काही प्रवेशद्वार आहे. आणि म्हणूनच ह्या प्रायश्चित्त काळामध्ये परमेश्वर आपल्याला खराखुरा पश्चाताप करण्यासाठी पाचारण करत आहे. पश्चाताप 2 प्रकारचा असतो, पूर्ण आणि अपूर्ण पश्चाताप. पूर्ण पश्चाताप माणसामध्ये बदल घडवून आणत असतो. तो नुसता मागे बघत नसतो, तर भविष्य काळामध्ये मला कसं चांगलं जीवन जगता येईल ह्याचा विचार करत असतो. अपूर्ण पश्चाताप मात्र मागे बघत असतो. जे घडलेलं आहे ते वाईट आहे, त्याबद्दल नुसती त्यांच्या अंतःकरणाला अपराधीपणाची टोचणी लागलेली असते. ह्या अपराधीपणाच्या भावनेचं रूपांतर पश्चातापाच्या भावनेत झालं नाही तर माणूस अक्षरशः निराश होऊन आत्महत्या करू शकतो. आणि त्याचं उदाहरण म्हणजे जुदास. आपण जे केलेलं आहे ते चुकीचं आहे हे जुदासच्या लक्षात आलं. त्याने जाऊन गळफास घेतला. परंतु खऱ्याखुऱ्या पश्चातापाचं उदाहरण आहे संत पीटर. त्याने प्रभू येशू ख्रिस्ताला 3 वेळा नाकारलं, कोंबडा आरवला आणि त्यावेळेला प्रभूने त्याच्याकडे पाहिलं. त्या क्षणालाच पेत्र ढसढसा रडू लागला. ते पश्चातापाचे अश्रू त्याच्या जीवनाचं संपूर्ण परिवर्तन करण्यास कारणीभूत ठरले. संत अगस्तीन म्हणतात, माणसाचं तारण 2 प्रकारच्या पाण्याने झालेलं आहे. एक आहे बाप्तिस्म्याचं पाणी आणि दुसरे आहेत पश्चातापाचे अश्रू. ते पश्चातापाचे अश्रू जरी खारट असले तरी सुद्धा ते ढाळल्याशिवाय खऱ्या अर्थाने नवजीवनाची वाट आपल्याला चोखाळता येत नाही. पूर्ण पश्चातापाची देणगी परमेश्वराकडे मागूया.